अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नमस्कार विनीता। नमस्कार। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व साधकांना पण आमचा नमस्कार। हा उपक्रम आपण वसुबारसेला सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत 2 व्हिडिओ पण तुम्हा सर्वांपर्यंत आपण यूट्यूबच्या माध्यमातून पोचवले। पहिला यूट्यूबचा जो व्हिडिओ आला तो परनिंदा टाळा आणि उच्चार सांभाळा हा होता, आणि दुसरा जो होता तो नामसाधनेतून ध्यानाकडे आपण कसं जायचं या बाबतीत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं। आजच्या या व्हिडिओमधनं मुख्यत्वे आपण ज्या सगळ्या लोकांनी व्हिडिओ आपले जे बघितलेत 2, त्यात अनेक लोकांना काही शंका आहेत, प्रश्न आहेत, तर त्या शंका समाधान करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ करतोय। तर पहिला जो आपला व्हिडिओ आला होता की परनिंदा टाळा आणि उच्चार सांभाळा, ह्यातल्या परनिंदा नक्की कशाला म्हणायचं, परनिंदा म्हणजे काय ते आधी सांगितलं तर बरं। जय श्रीराम। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत आपण पहिला जो भाग अभ्यास मालिकेचा बघितला तो होता परनिंदा टाळा आणि उच्चार सांभाळा। या बाबतीमध्ये आत्ता ताईंनी जो विचारलाय प्रश्न की परनिंदा नक्की कशाला म्हणायचं, तर पर म्हणजे दुसऱ्या विषयी आपण जेव्हा निंदात्मक बोलतो, निंदा म्हणजे काय, तर जेव्हा आपण दुसऱ्याविषयी उपहासात्मक बोलतो, उपरोधिकपणे बोलतो, किंवा जेव्हा आपण दुसऱ्यावर टीका करतो किंवा आपण त्याच्यातल्या वैगुण्याला एखाद्या वेळेला बोल लावतो किंवा आपण बोट ठेवतो, आपण त्याच्या दोषावर जेव्हा बोट ठेवतो त्याला निंदा म्हणतात। आणि ती निंदा करून थोडासा विकृत आनंद आपल्याला मिळत असतो, म्हणजे तो निखळ आनंद नसतो। म्हणजे कुठेतरी आपण जेव्हा निंदा करतो एखाद्या व्यक्तीविषयी तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीविषयी मनामध्ये कुठेतरी मत्सरच असतो, किंवा ज्याला जेलसी म्हणतो आपण, कुठेतरी द्वेष असतो त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये, आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या काही पद्धतीने त्याचं वाकडं काही करता येत नाही ना, आपण निंदेच्या माध्यमातनं त्या व्यक्तीविषयी आपण असं काही 4 चौघांमध्ये बोलतो की आपल्या मनाचं आपण विकृत समाधान करून घेतो, आणि या गोष्टीला परनिंदा म्हणतात। बर, आता परनिंदा म्हटल्यानंतर निंदेविषयी एक प्रश्न होता। आता तुम्ही परनिंदा म्हणजे काय सांगितलं, त्यातला निंदा म्हणजे काय ते पण सांगितलं, पण जेव्हा आपण वाईट बोलतो दुसऱ्याविषयी काही कारण नसताना, बरोबर आहे, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं आपण दुखावलो गेलोय आणि ते दुःख आपल्याला इतकं सलतंय, वाईट वाटतंय, तर मी दुसऱ्या व्यक्तीजवळ या सगळ्या घटनेबद्दल बोलतीये मी, तर मग ती परनिंदा होणार का? नाही, ती परनिंदा नाहीये। कारण काही वेळेला डायरेक्टली आपण, त्यातला दुसरा भाग असा आहे की काही वेळेला आपण डायरेक्ट त्या माणसालाही सांगू शकत नाही, पण दुसऱ्या व्यक्तीकडे सांगितल्यानंतर ते त्याच्यापर्यंत पोहोचणारे हेही आपल्याला माहित असतं, पण मग ही परनिंदा होऊ शकते का? नाही, ही परनिंदा नाही। म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याशी चुकीचं वागणं केलेलं आहे किंवा चुकीचं बोलणं केलेलं आहे, बरोबर, त्याने आपलं मन दुखावलं गेलेलं आहे, आता आपण मानसशास्त्रीय पातळीवर ह्याचा विचार करू की जेव्हा आपण, जसं महाराज म्हणतात की तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोला, आता हा एक भाग झाला की आपण आपल्या सद्गुरूंना सगळं निवेदन करतोय, पण शेवटी रोजच्या व्यवहारामध्ये वागत असताना एखादी व्यक्ती अशी आपल्या जवळची असते, मग ती कदाचित आपली आई असेल, वडील असतील, भाऊ बहीण, पती पत्नी, म्हणजे मित्र असेल, ऑफिसमधील कोणीतरी सहकारी असेल, म्हणजे ज्यांच्या बरोबर आपण आपलं मन मोकळं करतो, आणि तिथे आपण आपल्याला आलेला चुकीचा अनुभव किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याशी काही चुकीचं वागणं केलं असेल किंवा ती व्यक्ती आपल्याशी चुकीचं बोललेली असेल, तर हे जेव्हा आपण आपलं मन मोकळं करण्यासाठी किंवा आपण त्यातनं थोडंसं बाहेर पडण्यासाठी किंवा ह्या सगळ्या प्रसंगावर काही मार्गदर्शन आपल्याला बऱ्याचदा हवं असतं की बाबा मी पुढे कसं जायचं,
की असं असं घडलेलं आहे आणि आता मी त्याला तोंड कसं द्यायचं. बर तर ह्याच्यासाठी जेव्हा आपण एखाद्या बरोबर संवाद साधतो तेव्हा ती परनिंदा नाहीये. तेव्हा बर आपण आपलं मन मोकळं करत असतो, तेव्हा आपला हेतू शुद्ध असतो. बर म्हणजे ही निंदा नाही. कारण बर आपल्याला त्यातनं मोकळं व्हायचं असतं, आपल्याला पुढे जायचं असतं आणि शुद्ध हेतू असतो. आता हा जसा प्रश्न आला तसं मला मुद्दामून सगळ्यांना सांगावंसं वाटतं की काही कमेंट्स आपल्याकडे अशा पण आल्या की दादा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ टाकलात आणि पोस्ट केलात तेव्हा आम्ही हा व्हिडिओ ऐकला आणि प्रत्येक वेळेला आम्हाला असं काही गोष्ट उच्चारताना पटकन असं खेचल्यासारखं व्हायचं मागे, अरे नाही हे महाराजांना आवडत नाहीये, आपण करायचं नाही. तर एकाने आम्हाला असंही सांगितलं की गाडी चालवताना, आता पुण्याचं ट्रॅफिक सगळ्यांना माहिती आहे, चिडचिड होते आपली आणि पटकन आपल्याकडनं अपशब्द उच्चारले जातात. अपशब्द उच्चारले जातात. तर ते आता मी निश्चितपणे लक्षात घेतोय की आपण हे टाळायचं. एक तर मला एकांनी सांगितलं की हा व्हिडिओ म्हणजे हा उच्चार सांभाळा, हा हे ऐकल्यापासनं मौनच जणू काही धारण केल्यासारखं झालंय की नाही आपल्याला हे बोलायचं नाहीये किंवा हे बोलायचं म्हणजे नाहीये. तो एक म्हणजे ब्रेक बसलाय हा सगळ्यांना. म्हणजे महाराज जे म्हणायचे ना की तुम्ही स्वतःचं जर अवलोकन केलं तर अनेक निरर्थक गोष्टी आपण दिवसभर बोलत असतो. बरोबर आहे, म्हणजे जेवढं खरं आवश्यक आहे तेवढं बोलणं खरं तर अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. पण आपण बऱ्याचदा अनेक वेळेला निंदात्मक, टीकात्मक, उपहासात्मक, उपरोधिकपणे असं जे बोलतो बरोबर त्याने आपली वाणी पण अशुद्ध होते, त्याने आपलं मन अशुद्ध होतं आणि मग त्याचा सगळं पुढे आपल्या वागण्या बोलण्यात त्याचं प्रतिबिंब बरोबर आहे. पडतं, ते अशुद्ध होतं. त्याच्यामुळे आपण जर आपले उच्चार सांभाळले, वाणी सांभाळली, शक्यतो अपशब्द बाहेर येणार नाहीत असं जर बघितलं तर खरोखरीच आपण सगळे मौनामध्येच हो आहोत. ना मग. म्हणजे जे काही शिल्लक राहील ते जे काही चांगलं शुद्ध फक्त असेल. शुद्धच बोललं पण जाईल. म्हणजे महाराजांची लीला अशी आहे की म्हणताना आपण ही स्वतःची आत्मशुद्धी म्हणतोय, पण हे जेव्हा रस्त्यामध्ये घडतंय की आपण निंदा टाळतोय, आपण अपशब्द उच्चारत नाही, म्हणजे सामाजिक आणि ह्याच्यामध्ये हा पण तुम्ही कमकुवतपणा नाहीये. हा म्हणजे हे मी तेव्हाही सांगितलं होतं की आपण शुद्ध भावनेनी जेव्हा एखादी गोष्ट उच्चारतो तर जस्ट बिकॉज आपण शिव्या घालत नाहीये हा किंवा अपशब्द उच्चारत नाहीये याचा अर्थ आपण कमकुवत आहोत असं असं नाही. नाही, पण त्याच्यामुळे आपण दोन साधन मार्गावर चाललेलो आहोत चाललेलं आहोत, म्हणून आपल्याला हे उच्चार करायचं नाहीये. सांभाळायचे आहेत आणि म्हणून आपल्याला वाणी शुद्ध करायची शे- आहे. ज्या जिव्हेनी आपण नाम बरोबर आहे, घेतो ती जिव्हा आपल्याला अपशब्द विटाळायची नाही. विटाळायची नाहीये, हे बरोबर. आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचंय आणि आपल्याला महाराजांचं सतत त्याच्यामुळे अनुसंधान त्याच्यामुळे दोन स्तरावर हे काम हा करते, स्व आणि समाज. एक्झॅक्टली. हम्म, कारण शेवटी जे तुम्ही देणार तेच तुमच्यापाशी येणार बरोबर आहे, आणि ती जी निगेटिव्ह स्पंदनं जातात सगळीकडे की पसरतात आपण सगळे. अपशब्द उच्चारले तोंडून आपलं मन अशुद्ध होणारच आहे. बरोबर पण सूक्ष्मामध्ये जी सगळी स्पंदनं जातील ह्याच्यामध्ये युनिव्हर्समध्ये तर ती परत येतात आपल्यापाशी, ती बाउंड होऊन येतात. बाउंड होऊन येतात. त्याच्यामुळे शक्यतो आपण ह्या त्याच्यामुळे गोष्टी हा सांभाळल्या पाहिजेत कारण आपण साधन मार्गावर चालतोय म्हणून. खरंय खरंय. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण हर्ट झालोय आणि आता आपल्याला मोकळं व्हायचंय, हे आपण ठरवलंय. आपण त्या व्यक्तीला जाऊन सांगितलं की तू काल असं असं म्हणलास, त्यांनी मला बाबा रे वाईट वाटलं. तर समोरची व्यक्ती काही वेळेला आपल्याला असं म्हणते, अरे मी एवढं म्हटलं त्यांनी तुझा एवढा काय इगो दुखावला गेला. म्हणजे मग प्रश्न असा पडतो की मी नक्की काय करायचं, की त्या व्यक्तीला चूक दाखवली, हा माझी चूक झाली का, किंवा माझा इगो इथे येऊन मी त्याला सांगतोय का. नाही, आता आपण देहबुद्धी हा विषय बाजूला ठेवूया. बर किंवा समोरची व्यक्ती कितीही आपल्याला म्हणाली की तू तुझा इगो का ह्याच्यात हा मध्ये आणतोयस किंवा आणतीयस, मी माझ्या ह्याने बोललेलो आहे. बर 2 मिनिटं बाजूला ठेवूया. आपण जर त्याच्या बोलण्याने दुखावले गेलेलो असू तर इतरांना सांगण्याच्या ऐवजी आपण जर थेट जाऊन त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तू असं असं बोललास मला, पण मला हे काही फारसं आवडलेलं नाहीये, नाही पटत आहे मला, मला ह्याने त्रास झालेला आहे, माझं मन दुखावलं गेलंय, तर तू पुढच्या वेळेला तू असं करू नकोस कारण मला तुझ्या पातळीवर उतरायचं नाहीये. असं जर आपण एका वेगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर ते निश्चित परिणामकारक होतं. करून बघूया आपण, कारण हे होतं. आपल्याला कुठे अपशब्द वापरायचे नाहीत, कोणाला घालून पाडून बोलायचं नाही, काही नाही करायचं आपल्याला. पण त्या व्यक्तीला आपल्याला सांगायला पण पाहिजे की बाबा हे तुझं चुकतंय, म्हणजे बोलायला चुकतंय आणि मला त्रास होतोय आणि इनडायरेक्टली त्याचा तुला सुद्धा त्रास होतोय. बरोबर. आता काही वेळेला असं होतं की आता आपण
ह्याच्यावर चाललोय, ह्या साधन मार्गावर, आणि आपल्याला परनिंदा टाळायची आणि उच्चार पण सांभाळायचे. पण कामाच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या घरामध्येच काही वेळेला अहंकारी, हेकेखोर, चिडकी अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असते आणि त्यांच्या त्या सततच्या तशा पद्धतीच्या बोलण्यानी आपण अरेला कारे तर करायचं नाहीये, पण आपण नेहमीच मग सप्रेस राहायचंय का? किंवा आपण मग मोकळं कसं व्हायचं किंवा बाहेर कसं पडायचं असाही प्रश्न किंवा आपल्याला व्हिक्टीम पडतो. ज्याला म्हणतो हां, असाही पण काहींनी हां, विचारलेला होतं. आहे, की मग आम्ही नेहमीच त्याचं बळी व्हिक्टिमच पडतो बनायचं का? आपण. हां. बरोबर आहे हे, की बऱ्याचदा असं आढळतं, की घरामध्ये एखादी व्यक्ती अत्यंत हेकेखोर असते, डॉमिनेटिंग असतं डॉमिनेटिंग प्रचंड. असते, शंकेखोर असते. तिला पटकन राग येतो. ती व्यक्ती कोणाचंच ऐकत नाही. हं. त्या व्यक्तीला असं वाटतं, की सगळं काही माझ्याच मनासारखं घडायला बरोबर आहे. पाहिजे. ती व्यक्ती कोणाचंही मत विचारात घेत नाही किंवा तुम्ही त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध काही केलत किंवा त्या व्यक्तीचं मत तुम्ही ऐकलं नाहीत, हं, हं. तर ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या अंगावर धावून सुद्धा जाते. म्हणजे इतका त्यांना स्वतःवर कंट्रोल राहत नाही, राग अनावर होतो आणि मग काही वेळेला असं होतं, की नको बाबा, म्हणजे वाद नको घरामध्ये, म्हणून हां. ती माणसं सहन करत राहतात. बरोबर आहे. ती साधन मार्गावर असतात बिचारी. हां. महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय? गप्प बसायचंय, उच्चार हो. सांभाळायचे किंवा वाणी आपली शुद्ध विटाळ. हो. ठेवायची, ती विटाळायची नाहीये. मग आपण ह्याचा बळी बनायचंय का? हं. तर तसं नाहीये. त्या व्यक्तीला आपल्याला शांत भाषेमध्ये, शांततेमध्ये आपल्याला हे सांगता पण येईल, की बाबा अशा पद्धतीने वागल्यामुळे घरामध्ये काय होतंय? वातावरण कसं बिघडतंय? बरं. त्याचा प्रत्येक सदस्याला घरातल्या त्रास त्रास होतो होतोय. आहे. हे एकदा सांगायचं. बळी आपण बनण्याची आवश्यकता नाहीये त्या बरं. व्यवस्थेचा म्हणून. एकदा सांगायचं, नाही त्या व्यक्तीने ऐकलं, तर आपण दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. बरं. म्हणजे काही गोष्टींना आपल्याकडे उत्तरच नसतात. हं. आपण दुसऱ्याचा स्वभाव नाही बदलवू शकत. त्याच्यामुळे आपल्याला हळू-हळू ती आपल्यामध्ये एक सहनशीलता उत्पन्न करायची आणि ह्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी म्हणजे महाराजांनी जिथे सांगितलंय, की प्रपंच हाच असत्य आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा अशा पद्धतीने काम करते, तेव्हा हळू तुम्ही त्यातनं मनाने बाहेर पडायला पाहिजे, बरं. की जाऊ दे आता ही व्यक्ती असंच वागणार आहे. तर ह्या व्यक्तीला आता मी किती महत्त्व देऊ? त्या व्यक्तीला आपण तिच्या प्रारब्ध योगाला सोडलं पाहिजे. जिथे अगदीच तुम्हाला त्रास होतोय, तिथे घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून त्या व्यक्तीला सांगा. काहीतरी करून आपल्याला मार्ग हां. काढायला लागतो, कारण त्याला काही हार्ड अँड फास्ट रूल रूल नाहीये. नाही. जशी आणि शेवटी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ज्या परिस्थितीनुसार आपल्याला हे करायला लागतं. वागायला म्हणजे हवं. काही वेळेला आपल्याला जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला सांगायला लागतं, त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यावी लागते. पण एकीकडे आपण पण आपल्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. म्हणजे नाहीतर मग आपलं स्वत्व स्वत्व न घालवता घालवता आपल्याला थोडंसं एक ज्याला म्हणतो ना आपण, की स्ट्रॉंग स्ट्रॉंग व्हायला लागतं. म्हणजे बरं. प्रत्येक वेळेला त्याची उत्तरं अध्यात्मामध्ये जी एक आपल्याला हे लागलेली असतात. फुटपट्टीसारखी नाही देता येत. तसं नाही. काही गोष्टी व्यवहाराच्या पातळीवरच कराव्या लागतात. कराव्या लागतात. पण अध्यात्माचं अधिष्ठान ठेवूनच ते करायचं. त्याच्यामुळे त्या निश्चितपणे घडतात. त्याच्यामुळे महाराजांचा आपल्यावर एक हे येतो. लक्ष असतं. म्हणजे महाराजांना दिसत असतं, की तुम्ही काय करताय आणि तुमच्यावर काय वेळ आलेली आहे हं. आणि तुमच्या सद्गुरूंना हे कळत असतं. तर ते शक्ती रूपाने, सत्ता रूपाने आपल्या पाठीशी राहतात आणि त्या प्रसंगातनं आपल्याला बाहेर काढतात. ते सहन करायला लावतील तो प्रसंग आपल्याला, पण त्यातनं ते बाहेर काढतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीने महाराजांनी सांगितलेलं नाम उच्चार घ्यायला नाम पाहिजे घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला स्वतःला सांभाळायचं. कारण महाराज म्हणतात तसं जगाला सुधारवण्याचा काळ आता राहिलेला नाही. तुम्हाला स्वतःलाच तुम्ही फक्त सुधारा. सुधारवू शकता, बाकी तुम्ही दुसऱ्याला नाही सुधारवू शकता. बरोबर आहे. मग आता अशीच परिस्थिती, काही लोक उपरोधिकपणाने बोलणारी असतात, टीका करून बोलणारी असतात, अपमान करणारी असतात, त्यांना ती सवय असते. आजूबाजूला अशी मंडळी असतात आपल्या, तर तेव्हाही आपण ह्याच पद्धतीने म्हणजे काम करायला पाहिजे हो. थोडक्यात. जर एखाद्या व्यक्तीला सवय असेल, बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातली एखादी व्यक्ती किंवा जवळची एखादी व्यक्ती, म्हणजे आपण जिथे काम करतोय, कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा ज्या मित्रपरिवारामध्ये आपण आहोत, एखाद्या मित्राला म्हणा, म्हणजे अशी कोणाला तरी सवय असते की जी व्यक्ती सतत निंदात्मकच बोलत असते. म्हणजे त्या व्यक्तीला काही तिच्या समोर तुम्ही विषय मांडा, ती त्यातनं काहीतरी खोट काढेल,
टीका करेल, उपहासात्मक बोलेल, बरोबर. उपरोधिकपणे बोलेल, निंदा करेल कोणाची तरी, टिंगलटवाळी करेल, हे सगळं ती व्यक्ती करते. कारण त्या व्यक्तीला त्या प्रकारे वागण्याची सवय लागलेली असते. हा. त्याच्या मागे पण त्या व्यक्तीचं काही हे असतं की बरोबर. का तो स्वभाव तसा उत्पन्न झालाय. हा. पण त्याचा सगळ्यांवरच परिणाम होत वाईट असतो. परिणाम. आणि ज्याला म्हणतो ना की चुकीची संगत, की अशा व्यक्तीबरोबर राहिल्यामुळे इतरही व्यक्ती कळत नकळत तसंच करायला लागतात. कारण त्यांना असं वाटतं की हे चालून जातंय. पण तुम्ही जर साधन मार्गामध्ये असाल तर अशा व्यक्तींची एक तर संगत टाळा. ती संगत टाळता येणं शक्य नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सांगा बरोबर. की अशा पद्धतीने चार चौघात अपमान करणं अपेक्षित नाहीये. हम्म. तुला जे काय सांगायचे ते माझ्याशी पर्सनली येऊन सांग. अशा पद्धतीने तू उपरोधिकपणे म्हणजे बोलणं आपल्याला कोणी अपेक्षित आहे. टेकन फॉर ग्रांटेड घेतलं नाही पाहिजे. एवढं अजिबात नाही. आपण टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचं नाही, गृहीत कोणी आपल्याला धरतंय करायचं. असं आपण स्वतः एवढं राहायचं आपण नाही. आपल्याला एवढं प्रोटेक्ट आपण करता निश्चित आलाच प्रोटेक्ट. पाहिजे. आणि आपले महाराज आपल्या बरोबर असतात. बरोबर. आपण महाराजांवर, आपल्या सद्गुरूंवर, आपल्या परमात्म्यावर आपण प्रचंड आपला विश्वास पाहिजे की बरोबर. नाही हे होणारच आहे आणि आपल्याला त्यांची शक्ती सांभाळतच असते. बरोबर आहे. आणि काही वेळेला असं होतं की आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी किंवा नातेवाईकांच्या बरोबर, मित्र परिवारामध्ये एकमेकांशी गप्पा मारता मारता एखाद्या विषयी गॉसिप केलं जातं किंवा एखादा विषय घेऊन, त्या माणसाचा देखील एक विषय घेऊन त्याच्याबद्दलच चर्चा होत राहते. मग अशा वेळेला त्याला आपण निंदा म्हणतो आणि मग त्याच्यापासून आपण दूर कसं राहायचं किंवा कसं आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं? आता ह्या दोन गोष्टी आहेत. आता तुम्ही काम करताय, कामाच्या ठिकाणी जेव्हा तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला काही अपमानास्पद वागणूक मिळाली, बोललं गेलं सहकार्याकडून, तर ते तुमच्या ऑफिसमधल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं कॉन्फिडेन्शियल आपण म्हणतो ना, तशा ह्याच्यामध्ये सांगणं आणि मन मोकळं करणं हा एक भाग झाला. बरं. ह्याला आपल्याला निंदा म्हणता येणार नाही. पण जेव्हा काहीही कारण नसताना दिवसभर कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा प्रत्येक वेळेला कामाच्याच ठिकाणी असं नाही, आपण कुठल्या सणासमारंभाला जरी एकत्र जमलो हो. किंवा घरी काही कार्यक्रमासाठी जमलो किंवा आपण कुठे मित्रपरिवारामध्ये गेलो, तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की जी व्यक्ती तिथे हजर नसते त्या व्यक्तीविषयीच बोललं जातं. बरोबर आहे. माहिती असतं ना ती नाहीये की ती समोर. व्यक्ती समोर नाहीच आहे, तर आपण काय बोलू शकतो. तोंडसुख घेणं म्हणतात त्याला. एक्झॅक्टली. आणि हे मात्र निंदेच्या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे काहीही कारण नसताना त्या व्यक्तीविषयी बोलत राहणं म्हणजे आपल्याला भानच राहत नाही की आपण किती वेळ, आणि एकच व्यक्ती असं नाही, आपल्याला निरनिराळ्या व्यक्तींविषयी, प्रसंगांविषयी आपण फक्त निंदात्मक बोलत राहतो आणि आपले 1-2 तास त्याच्यामध्ये जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपण छान मजा केलेली आहे, वेळ घालवलेला आहे. म्हणजे एकांनी तर असं विचारलंय की हे जर करायचं नाही तर मग करायचं काय? तर तुम्ही मौनच राहायला पाहिजे. म्हणजे लोकांना एवढी त्याची सवय लागलेली आहे की ते सहज झालंय, अंगवळणी पडलेलं आहे की ठीक आहे, त्याच्यामध्ये काय गॉसिप आणि हे तर सगळं चालणारच, पण त्याने तुमचं मन अशुद्ध होतं, तुमचं स्वतःचं. आणि दुसरं, ज्या व्यक्तीविषयी तुम्ही गॉसिप करताय ती व्यक्ती जरी तिथे नसली तरी तुम्ही ज्यांच्या समोर बोलताना ती कधीतरी त्या व्यक्तीपर्यंत ते जाऊन पोचतच की तुला माहितीये का, तो तुझ्याविषयी असं बोलत होता, की त्याचं मन अशुद्ध झालं, त्याच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक भाव उत्पन्न झाला, मग तो कधीतरी ते डोक्यामध्ये ठेवून तुमच्याशी वागणार आणि हे चालू राहतं, ही साखळी चालू राहते. म्हणजे कधी मी त्याच्याविषयी बोलायचं, कधी त्याने माझ्याविषयी बोलायचं, हे कधी थांबणार? मग आपल्यालाच ते थांबवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण शक्यतो जेव्हा चार चौघं एकत्र जमतो ना, तेव्हा नॉर्मल ह्याच्यामध्ये बोलावं की जिथे कुठेही उपहासात्मक, उपरोधिकपणे, टीकात्मक, निंदात्मक काही कोणाविषयी एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून बोलू नये. त्याच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टीविषयी एखाद्याशी वैयक्तिक पातळीवर बोलणं आणि त्यात त्याची सुधारणा व्हावी, आपली सुधारणा व्हावी, किंवा भावनेतून मोकळं करतोय म्हणून की बाबा ठीक आहे, चांगल्या भावनेतून, शुद्ध भावनेने की बाबा मला मोकळं व्हायचंय आणि मी कोणाशी तरी बोलतोय. पण चार चौघांमध्ये आपण शक्यतो ह्या गोष्टी करू नये. आणि साधनी माणूस ते करत नाही, खरं सांगायचं तर. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही खरं साधन नाही, म्हणजे कसं मनात ती भावनाच येत नाही. म्हणजे महाराज जे म्हणतात ना की नामाने शुद्धता होत जाते, तर ते आपोआप होतं तुमच्या नकळत.
म्हणजे अशी हळूहळू तुमच्यामध्ये ती अवस्था उत्पन्न होते की घरामध्ये जर कोणी काही बोलत असेल ना, तर तुम्हाला त्याच्यात भाग घ्यावासा वाटत नाही. तुम्ही म्हणता तुमचं चालू दे. तुम्ही आतल्या खोलीमध्ये जाता, तुमचं काय असेल ते करता. पण तुम्हाला आवडत नाही हे सगळं करायला. बरोबर. आणि हळूहळू आपण त्यातनं बाहेरच पडतो. आणि आपल्याला अक्षरशः कुठेही जावंसं हा वाटत नाही. नामाचा महिमा आहे. हे नामानेच साधतं. कुठेही जावंसं वाटत नाही, कोणाशीही बोलावंसं वाटत नाही, काहीही करावंसं वाटत नाही. आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहावं. आपले महाराज, आपले सद्गुरू, आपलं काम. आपलं नाम घेत राहणे परमात्म्याचं मनातल्या मनात बास. वाणी वाहिलीच जात नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टीला, नामाशिवाय. नामाशिवाय. आणि जर कधी आपण थोडेसे सैलावलो, साधनेमध्ये जे सतत सावधानता पाहिजे, तर जर तुम्ही सैलावलात आणि पटकन गॉसिपमध्ये भाग घेतलात ना, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि धक्का बसला पाहिजे एक 5व्या मिनिटाला. अरे, महाराजांनी आपल्याला सांगितलंय नाही करायचे. बरोबर. तर थांबलं पाहिजे आपण. पहिला व्हिडिओ बद्दल आपण परनिंदा, उच्चार करू नका, उच्चार टाळा ह्याबद्दल बोललो. पण आता दुसरा जो आपला व्हिडिओ आला की नामजपातून ध्यान, या बाबतीत देखील लोक करतायत प्रयत्न, त्या मार्गावर चालली खूप आहेत. चांगले अनुभव येत आहेत हां, लोकांना. पण काही लोकांना तेवढ्याच शंकाही आहेत, कारण त्या शंका फिटल्याशिवाय ते पुढे जाणार कसे ना. तर त्यांना पहिल्यांदा आधी ध्यान लागणे ही संकल्पना काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. मुळात ही संकल्पना आहे का अनुभूती आहे का अनुभव आहे, आणि थोडा पेशन्स ठेवून ह्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे ते आधी थोडंसं. तर महाराजांनी आपल्याला हे सांगितलंय की नामसाधनेमध्येच सर्व काही साधनांचा समावेश आहे. हो, बरोबर आहे. म्हणजे ध्यान मार्ग असेल, योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग, सगळ्या गोष्टी नामामध्ये सामावलेल्या आहेत. बरं. म्हणजे जे नाम घेता घेता जे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, ज्याला आत्मज्ञान आपण म्हणतो, ते बाहेरचं पुस्तकी ज्ञान नसतं. नाही. ती तुमची अनुभूती आहे. म्हणजे जे आता तुम्ही विचारलं, हां. अनुभूती आहे. किंवा वेगळा योग किंवा वेगळं ध्यान करावं लागत नाही असं महाराज म्हणतात. की तुम्ही नाम घेता घेता जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जाता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या देहाला विसरता, तल्लीन होता, तेच ध्यान आहे. बर. त्याच्या वेगळं काही परत ध्यान करायचं नाही. म्हणजे आता जप झाला, आता मी आता ध्यानाला माझा बसतो. जप झाला, आता मी ध्यानाला बसतो, असं नाहीये. तुम्ही ध्यान करता करताच मनातल्या मनात श्रीराम जयराम जय जयराम किंवा जो कुठला तुमच्या उपास्य दैवताचा जप आहे या नाम घेताय, तर ती एकच प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही नाम घेता घेता टेक्निकली नावं वेगळी असली म्हणून नाम ते घेता घेता स्वतःला विसरणं म्हणजेच ध्यान आहे. हां, म्हणजेच ध्यान आहे. बर बर. आता एकाने सांगितलं होतं म्हणजे अनेकांना ह्या उपक्रमामध्ये मी मुद्दामून सांगू इच्छितो की अनेकांना अत्यंत अतिंद्रिय अनुभव गेल्या काही दिवसामध्ये ह्या उपक्रमाच्या अंतर्गत जेव्हा त्यांनी अशा पद्धतीने महाराजांनीच जे तत्वज्ञान आपल्याला सांगितले, ज्याचं चिंतन आपण करतोय, तर अगदी कुंडलिनी शक्ती जागृत होण्यापर्यंत ते त्यांना काही अनुभव येण्यापर्यंत खूप लोकांना त्याचा हे झालाय. लोकांचं मन शांत होत चाललेलं आहे, लोक स्थिर होत चाललेली आहेत, लोक स्वस्थ होत आहेत आणि अनेकांना खूप उपयोग झालाय. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही थोडासा धीर धरा. कोणाला कधी पटकन अनुभव येईल, कोणाला काही वेळ लागेल, पण ह्या प्रोसेसला थोडासा तुम्ही वेळ द्या. आणि तुम्ही तुमच्या मनाचा गोंधळ उडवू नका. म्हणजे त्यांना आला आणि आपल्याला तसं म्हणजे त्या अनुभवावर जाऊ नका. फक्त एक सांगितलं की लोकांना ह्या उपक्रमाच्या अंतर्गत खूप काही चांगले फायदे पण होत आहेत आणि चांगला अनुभव पण येतोय. आता काही लोकांना इतका वेळ एका जागी बसायची सवय नसते, त्याच्यामुळे 45 ते 50 मिनिटं तर तसं बसल्यानंतर झोप येऊ लागते आणि त्यांचं पुढे काहीच होत नाही, ना नाम, ना ध्यान, ना मानसपूजा. तर मग त्यांनी आता काय करायचं, असा प्रश्न आपल्याला एकाने विचारलाय. प्रामाणिकपणे विचारलेला प्रश्न आहे. आता काही वेळेला सकाळी समजा आता लवकर उठलेली असेल व्यक्ती, तर आता आपला व्यवहाराचा सगळा भाग असा झालाय की आपल्याला झोपायला उशीर होतोय. सकाळी आपल्याला कामाला जायचं आहे किंवा कुठे काय आपल्या उद्योगाच्या ठिकाणी जायचंय, तर आपल्याला सकाळचं पण आवरायचं आहे, त्याच्या आधी परत उठायचं आहे. तर तुम्ही 4, 4:30, 5 वाजता उठलात तर तुमचा तेवढा वेळ होत नाहीये, 45 मिनिटं होत नाही. तर आपण हे मागेही बोललेलो होतो की तुम्ही 2 टप्प्यामध्ये करू शकता. बरोबर. तर ती झोप येणं स्वाभाविक आहे. आता आपण त्याच्यावरही उपाय हे केला की तुम्ही पाणी घेऊन भांड्यामध्ये बसा, डोळ्याला थोडं थोडं मधनं पाणी लावा. म्हणजे थोडंसं आपल्यालाच ह्यातनं काहीतरी बाहेर मार्ग काढावा लागतो.
आणि काही वेळेला कसं होतं, म्हणजे हा आता व्यावहारिक पातळीवरचा म्हणजे प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो तो भाग झाला. आणि काही वेळेला मी जे मगाशी म्हटलं की अतिंद्रिय अनुभव, म्हणजे जेव्हा तुम्ही खरोखरीच त्या ध्यान प्रक्रियेमध्ये जाता आणि जेव्हा तुम्ही एकीकडे नाम घेताय किंवा नामात स्वतःला विसरताय, तुम्हाला ध्यान लागलेलं आहे, तर ती एक प्रकारची योगनिद्रा पण असते. त्याच्यामुळे त्याला झोप सुद्धा म्हणू नका. ते आता प्रत्येकाने म्हणजे ते तुम्ही अनुभव घ्या त्याचा, की ती झापड आलेली आहे तुम्हाला, की तुमची झोप पूर्ण झाली नाही म्हणून, का ती योगनिद्रा आहे, हे ज्याचं त्याने अनुभवायचंय. कारण जेव्हा योगनिद्रेतनं तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्ही उत्साहित झालेले असता आणि एक प्रफुल्लितपणा आलेला असतो. कारण ती योगनिद्रा पण असू शकते, की जिथे तुम्ही पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये निघून जाता. बरं झालं तुम्ही बोलता बोलता योगनिद्रे म्हणजे काय, त्यातनं प्रफुल्लित होणं, उत्साही होणं हे नाही. जेव्हा तुम्ही त्यातनं बाहेर येता तेव्हा तुम्हाला खूप प्रफुल्लित आणि उत्साहित वाटतं. आता आणि शांत झाल्यासारखं वाटतं, स्वस्थ झाल्यासारखं. म्हणजे त्यातनं आनंद घेता तुम्ही, दिसता वाटताना तुम्हाला जरी आपल्याला वाटलं की अरे आपल्याला झोप लागली होती, ती झोप म्हणजे कसं ती निद्रा लागते, निद्रा. योगनिद्राच म्हणतात त्याला. बरोबर. आता काही लोक जी थोडीशी वयस्कर आहेत त्यांना ती 13 माळा जप, मग काही काही लोकांचं स्वतःचं रोजचं पहाटे उठून काही असतं, मग त्यात अजून आपला हा जप, काकड आरतीचे सध्या करणारे पण लोक आहेत. मग ते झाल्यानंतर जर का झोप यायला लागली तर त्यांनी मध्ये थांबून मग पुन्हा आपला पुढे प्रोसेस सुरू करावी का काय? त्यांना असं वाटतंय की अरे हे सलग व्हावं. हो, आता पण काही काही जणांनी हे विचारलंय की त्यांना असं वाटतंय की 13 माळा करणं म्हणजे हा नामस्मरणाचा भाग झाला, मग त्याच्यानंतर मानस पूजा करणं आणि त्याच्यानंतर ध्यान करणं आणि आता एवढा वेळ आम्ही देऊ शकत नाही. तर तसं नाहीये, हे सगळं 45 मिनिटांमध्ये करायचं. म्हणजे ही प्रक्रिया अशी आहे की तुमच्याकडे 45 ते 50 मिनिटं समजा आहेत, आपण 45 ते 50 मिनिटाचं ही संकल्पना आहे. एकीकडे तुमचं नाम चालू आहे, एकीकडे तुम्ही मनातल्या मनात भगवंताची, सद्गुरूंची मानसपूजा पण करताय, संवादही आहे, तेच ध्यान आहे. म्हणजे हे सगळं 45 ते 50 मिनिट वेगवेगळं करायचं नाहीये. कंपार्टमेंट नका. नाही, म्हणजे आता मी 13 माळा जप केला, मग त्याला 45 ते 50 मिनिटं लागली, मग मी मानसपूजा करायला सुरुवात केली, मग मी ध्यान करायला सुरुवात केली, असं नाहीये. हे सगळं एकत्रच आहे. बरं. आता महाराजांच्या बरोबर आपल्याला त्यांच्या समोर जे काही निवेदन करायचंय त्या बाबतीत प्रश्न विचारलाय की काही लोक अनुग्रहित नाही आहेत महाराजांची, पण त्यांना ह्या उपक्रमात तर त्यांनी भाग घेतलाय, त्यांना त्याचे अनुभवही चांगले येत आहेत आणि त्यांच्याकडे महाराजांचा फोटो पण नाहीये. तर मग त्यांनी अनुग्रहितही नाहीत, फोटोही नाही, तर मग निवेदन करायचं का नाही, आणि मग ते करायचं असेल तर कसं करायचं? हृदयामध्ये जे महाराज तुम्ही स्थापन केलेले आहेत ना, त्याला निवेदन करायचंय. ओके. फोटो पुढे बसणं हा टेक्निकल भाग झाला. म्हणजे आपण जेव्हा जपाला किंवा ध्यानाला बसतो तेव्हा साधारण देवघराच्या इथे बसतो किंवा आपल्या सद्गुरूंच्या तसबिरी पुढे बसतो, किंवा मूर्ती असेल आपल्या घरामध्ये तर त्याच्या पुढे बसतो. पण हा टेक्निकल भाग आहे जिथे काही नाही, म्हणजे आपण जे पुढे निर्गुण ध्यान किंवा हा जो सगळा, तिथे डोळे मिटलेले आहेत तुमचे, अंतःचक्षुनी ते सगळं पाहायचं आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो नाही त्यांनी असं वाटून घेऊ नका वाईट, अरे आपल्याकडे फोटोच नाहीये, आपण आता कुठे बसायचं आणि कोणापुढे बसायचं आणि निवेदन कसं करायचं, असं नाही. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जी महाराजांची स्थापना केलेली आहे, ज्या महाराजांच्या पादुका हृदयामध्ये तुम्ही स्थापन केल्या आहेत, त्याला स्मरून तुम्ही निवेदन करा. बरोबर. आणि ते जास्त पोचतं. आणि वैखरीनी जे लोकांना नाम घ्यायची सवय आहे, तर मग ते ध्यानात कसे जाणार? वैखरीनी जेव्हा नाम घेतो तेव्हा मग ध्यान ही प्रक्रिया किंवा ध्यानाचा अनुभव त्यांना येईल का नाही येईल? नाही, आता ध्यान प्रक्रियेमध्ये तुम्ही वैखरीतून तुमचं नाम हे पुढच्या टप्प्यावर जातं, म्हणजे मध्यमेमध्ये जातं. त्याच्यामुळे ती प्रोसेस आपल्याला साधायची ह्या उपक्रमाच्या अंतर्गत. त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही वैखरीमध्ये घेत असलेलं नाम, म्हणजे काही नाम तुम्ही वैखरीने घेतही असाल तुमच्या उपासनेचा भाग म्हणून, की बाबा मी एक पूर्ण माळ वैखरीने घेणार आहे, ते वेगळं करा. पण इथे तुम्ही मनातल्या मनातच तुमचा जप करण्याचा प्रयत्न करा, कारण वैखरीने नाम घेत असताना तुम्ही ध्यान प्रक्रियेत नाही शिरू शकत. म्हणजे थोडक्यात लोकांनी आपला जो पहिला एक भाग आहे ना, जो रोज तुम्ही करताय, त्यापेक्षा हे वेगळं जेव्हा तुम्ही करताय त्याचं समजून उमजून करा, म्हणजे आपल्याला नक्की काय करायचंय, कसं करायचंय. कारण ध्यान प्रक्रियेमध्ये तुम्ही मध्यमेमध्ये, म्हणजे
मनातल्या टप्पा मनात पुढे चाललाय हा तुम्ही. एक टप्पा थोडा पुढे येतो. म्हणजे बरोबर. वैखरीने नाम घेण्याचं का महाराज सांगतात की वाणी शुद्ध होते. त्याच्यामुळे बरोबर. आपण सगळेच जण थोडाफार जप वैखरीने वैखरीने करतोच. करतोच. पण जेव्हा आपण मनातल्या मनात तो जप करायला पुढच्या थोड्याशा टप्प्यावर येतो की आपल्याला काही 24 तास वैखरीने नाही. वैखरीने आपण नाही करत, तो मनातल्या मनात चालू असतो. तर ध्यान प्रक्रियेमध्ये ती 45 मिनिटांमध्ये तो मनातल्या मनातच करणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. मग मला वाटतं मग ह्या पुढच्या प्रश्नाचंही उत्तर तुम्ही आता थोडंफार दिलं की निवेदनाला सुरुवात केली की नाम थांबतं. मग तसं थोडक्यात ते होणं पण अपेक्षित आहे. हो, म्हणजे आता ही प्रोसेस आहे. हां. त्याला काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की आता मी नाम घेतोय, आता मी निवेदन करतोय महाराजांना एखादी गोष्ट, असं नाहीये. म्हणजे जसं Technically. दिवसभरामध्ये अचानक नाम आठवतं पहा, हो. कारण ते स्मरण आहे ना. हो. मग परत आपण आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये असतो. मग ह्याचा अर्थ असा आहे का की आपण कामाच्या ह्याच्यामध्ये असताना नामाचं म्हणजे बॅक ऑफ द माइंड आपल्याला स्मरण नसतं असं नाहीये. हां. ते असतंच. ती सायकल आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा एकदा आपण सद्गुरूंचे म्हणून झालो आणि आपण सद्गुरूंनी सांगितलेल्या साधन मार्गावर आपण जेव्हा जात असतो, तेव्हा आपण काय आपले सद्गुरूच आपल्याकडनं ते नाम बरोबर. घेत असतात. म्हणजे निवेदन करणं हे त्याच्यामुळे जसं रात्रीच्या झोपेचं आपण नेहमी उदाहरण बघतो हो, हो. की आपण रात्री झोपताना एकदा जेव्हा देवाचं नाव घेतो, हां. श्रीराम जय राम जय जय राम, किंवा आपण देवाला सांगतो की आता मी झोपतोय आणि निद्रेच्या अधीन आपण जातो. जेव्हा आपण पहाटे उठतो त्यावेळेला अचानक नाममंत्र पुन्हा सुरू होतो की नाही, मग तो मधल्या वेळेतला महाराजांनी सांभाळलेला असतो, म्हणजे सद्गुरूंनी सांभाळलेला असतो. त्याच्यामुळे दिवसभर पण ही नामाची वर्तुळं चालू असतात. तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट निवेदन करताय त्यावेळेला तुमचं नाम थोड्या वेळासाठी थांबणार आहे, पण तुम्हाला असं वाटतं ते थांबलंय. ते मनातल्या मनात चालूच असतं, सूक्ष्मामध्ये चालूच असतं. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की आता नाम थांबलं, मग निवेदन सुरू झालं, मग आता ध्यान थांबलं, हे थांबलं, ते सुरू. पुढचाही प्रश्न तसाच आहे दादा की ध्यान व हे सगळं सूक्ष्म होत नाही. हे सगळं सूक्ष्मामध्ये चालूच असतं त्या प्रोसेसमध्ये. बरं. म्हणजे ध्यान आणि नाम एकत्र होत नाही असं तुम्ही म्हणू नका, असं थोडक्यात आहे. तुमचं नाम आज चालूच आहे, याच्यावर तुम्ही 100% भरोसा बाळगा की तुमचं 100% नाम सद्गुरूंच्या कृपेने आत चालूच आहे. बरं. तुम्ही फक्त आता निवेदन करताय एखादी गोष्ट. म्हणजे ते महाराजांनी साधं उदाहरण कसं दिलंय बघा, की महाराजांच्याच तत्वज्ञानात ते उदाहरण सांगितलंय की एक बाई आहे, तिचं छोटं बाळ आहे आणि ते बाहेरच्या अंगणामध्ये तिने पाळण्यात झोपवलेलं आहे. ती स्त्री आत स्वयंपाकघरामध्ये भांडी घासती. ते बाळ रडलं की इतर कोणालाही फारसं पटकन कळत नाही, पण ती स्त्री इतक्या लांब असून सुद्धा तिला तिच्या मुलाच्या रडण्याचा आवाज आत स्वयंपाकघरामध्ये येतो. किती खरी गोष्ट. हे जसं होतं ना, किती उदाहरण. मग आता ती भांडी घासत नाहीये का? घासतीये, पण तिला रडण्याचा आवाज आला की नाही? आला. का? कारण तिचं सूक्ष्मामध्ये तिच्या बाळाकडे लक्ष आहे, जे इतरांचं नाहीये. इतर जण आपापल्या उद्योगामध्ये, त्यांना कळत नाही. बरोबर. ती स्त्रीच बाहेर येऊन इतरांना म्हणते, अहो बाळ रडतंय, तुम्हाला कोणाला कळत नाही का? नाही, आमचं लक्षच नव्हतं. हे जसं साध्या म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये महाराजांनी उदाहरण आहे अगदी तसं आहे ते. आपण एखादी गोष्ट, एखादी क्रिया, कृती, कर्म करत असताना सूक्ष्मामध्ये तुमचं नाम सद्गुरू तुमच्याकडून घेतच असतात. त्याच्यात तुम्ही असा विचारच करू नका माझं नाम थांबलं, मग मी निवेदन कसं करू, मग निवेदन करताना नाम कसं सांभाळू. यू डोंट वरी अबाउट इट. हे तुम्ही करतच नाही आहात ना. तुम्ही स्वतः करताय का? एक्झॅक्टली. करते, पण स्वतःकडे घ्यायचंच नाही. आपण नुसतं डोळे मिटून बसायचं आहे की कोण करतंय? महाराज करतायत. कोण करतंय? तुमचे सद्गुरू करतायत. तुम्ही नाम घेताय का? स्मरण कशाचं व्हावं हे तुमच्या हातात आहे का? नाही, ते भगवंताच्या. फक्त एकदा स्मरण देवाचे करावे, मग पुढे तो सगळं हे करतो. त्याच्यामुळे आपण त्याचा विचारच करायचा. आता एकाने विचारलं की महाराजांचं असं वचन आहे की महाराज आपल्याला सांगतात तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी बघतो. म्हणजे नक्की काय? हो, नाम घ्या. ह्याच्याच पुढे महाराजांनी सांगितलेलं तुम्हाला मी सांगतो की नाम समजून उमजून घ्या. नाम घ्या म्हणजे टेक्निकली नाम नाही घ्यायचं. नामाला नाम नाही घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय राम माळा ओढल्या, हे टेक्निकल झालं.
बरोबर. त्याने अपेक्षित परिणाम साधला जाईल. कारण नामाचा तो परिणाम नामाचा होणारच महिमा आहे. तो आहेच आहे. महाराजांनी साधं उदाहरण दिलंय ना, की शेतकरी त्याच्या शेतामध्ये बी पेरत असताना तो नुसतं टाकत जातो ते. हो. तो काय असं एक एक बी जमिनीत लावतो का? नाही रोप लावत. लावल्यासारखं. तो नुसतं ते फेकत जातो जमिनीमध्ये. जेव्हा ते बी रुजतं, तर कोंब बरोबर ते वरती बी येत जमिनीमध्ये कसंही पडलेलं असलं तरी कोंब बरोबर जसा वर यायचा तसाच येतो. तसाच येतो. तुम्ही नाम कसंही घेतलं तरी त्याचं ते काम करणारच आहे. पण नामाचा तुम्हाला अपेक्षित आणि पटकन परिणाम साधावा असं वाटत असेल तर महाराजांनी जे पुढे सांगितलंय की ते समजून उमजून घ्या. हम्म. समजून उमजून घ्या मध्येच हे सगळं आहे, आपण फक्त अर्धा भाग की बघितला. आत्मशुद्धीचा भाग, की नामाने साधायचं काय आहे. क्वालिटेटिव्ह नाम पाहिजे. क्वांटिटी आणि क्वालिटी ह्याचा समन्वय आपण केला पाहिजे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की साधनी माणूस एखाद्याला क्वांटिटीमध्ये जर अडकला तर मग जो अपेक्षित परिणाम साधायला पाहिजे तो कदाचित वेळ लागू शकतो, किंवा जर त्याच्याकडनं तसं वागणं बोलणं झालं नाही तर मग लोक अशा साधनाची हे करतात की अरे तुम्ही एवढा जप करता आणि मग तुम्ही असं कसं वागता. म्हणजे महाराजांना जे मगाशी मी बोललो की स्वचं आपलं कर्तव्य आणि देहाच्या अनुषंगाने येणारं कर्तव्य, ह्याच्यामधला जो भाग आहे ना तोच आहे की तुम्ही समजून उमजून नाम घ्या. म्हणजे उपासना करताना देहाच्या माध्यमातून तुम्ही कसं वागताय त्याचा परिणाम त्या नामसाधनेतूनच तुमच्यावर नकळत व्हायला पाहिजे आणि अशुद्ध भाग सगळा गळून पडायला पाहिजे. बरोबर. हे त्याच्या मागे आहे. म्हणजे मी सर्व करतो म्हणजे बाकीच्या सगळ्या म्हणजे गोष्टी मी सर्व करतो म्हणजे कसं, तुम्ही ते नाम समजून उमजून घेतलं की ती शुद्धता मी घडवीन आणि मी तुमचं सगळं सांभाळीन. म्हणजे महाराज म्हणतात ना, मी तुमचा प्रपंच पण सांभाळीन, मी तुमचा परमार्थ पण सांभाळीन, सगळं सांभाळीन. पण तुम्ही भगवंतासाठीच भगवंताचं नाम घ्या. तुम्ही सकाम उपासना करू नका. त्याला महाराजांनी ते सांगितलंय की तुम्ही फक्त नाम घ्या. म्हणजे काय की भगवंतासाठीच भगवंताचं नाम घ्या. कुठल्याही व्यावहारिक कारणासाठी ते नामस्मरण तुम्ही वापरू नका. सद्भक्त व्हा. म्हणजे थोडक्यात भगवंतासाठीच भगवंताची उपासना करायची आणि नाम समजून उमजून घ्यायचं. असं जर आपण घेतलं तर महाराज म्हणतात की मी तुमचं सगळं सांभाळणार आहे. म्हणजे प्रपंच परमार्थ सगळं. आता हा झाला प्रपंच. म्हणजे इथे ही पळवाट नाहीये की मी नाम घेतलं ना आता माझं सगळं महाराज बघणार आहेत. ही पळवाट नाहीये, अजिबात नाहीये. मान्यच नाही. तुम्हालाच तुमचं साधन करावं लागतं. साधन हा आपला स्वतःचा अभ्यास आहे. तो सद्गुरू आपल्याकडनं करवून घेतात. म्हणजे जसं शाळेमध्ये शिक्षक आपल्याकडनं अभ्यास करवून घेतात की नाही, पण अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. म्हणजे वर्गपाठ गृहपाठ हे आपल्यालाच करावं लागतं. परीक्षा आपल्यालाच द्यावी लागते. तसं आहे. महाराजांनी सांगून ठेवलंय की जसं शाळेमध्ये एखादा पर्यवेक्षक येतो आणि तो फिरतो सगळीकडे, मुलं परीक्षा देत असतात. मुलाने कितीही चुकीचं उत्तर लिहिलेलं असलं तरी पर्यवेक्षकाला सांगता येत नाही की अरे तू हे चुकीचं उत्तर लिहितोयस. तो काही करू शकत नाही. महाराज म्हणतात तशी सद्गुरूंची भूमिका असते की तुम्ही चुकीचं आचरण केलं, तुम्ही चुकीचं वागलात तर सद्गुरूचे म्हणजे काही करताच येत नाही. परमात्म्याला तुम्हाला सद्गुरूंना परमात्म्याकडे घेऊन जायचंय, पण आचरण शुद्धी, मनाची शुद्धी अशातनं आणि नामस्मरण अशी ती त्रयी आहे. त्याच्यामुळे अशी पळवाट नाही की मी नाम घेतोय ना आता बाकी सगळं महाराज करतील. तसं नाहीये. तुम्हालाच तुमचं साधन करायचंय, पण महाराजांच्या साक्षीने महाराजांच्या कृपेनेच ते घडणार आहे. बरोबर. त्यांनी जे सांगितलंय ते सगळं आपल्याला सगळं ऍज अ होल बघायचंय. आपण नुसतं एकच काढून नाही. बरोबर आहे. प्रपंच म्हटला की व्यावहारिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, अशा अनेक गोष्टी घडत असतात. उपक्रमात तर त्या सगळ्यांनी भाग घेतलेला आहे ज्यांना अशा अडचणी आहेत, पण त्यांना निखळ नामाचा किंवा निखळ ध्यानाचा आनंद घेता येत नाही. कारण त्यामुळे ना त्यांचा प्रपंच नीट होतोय ना त्यांचं साधन नीट होतंय आणि त्यांना त्या अडचणींकडे दुर्लक्ष करणंही शक्य नाही. मग त्यांनी या मार्गात पुढे कसं जायचं? ही खरोखरच आत्ताच्या काळामधली अत्यंत अशी प्रामाणिकपणे व्यक्त केलेली भावना आहे की आम्हाला प्रापंचिक पण सुख नाहीये, कारण आम्ही प्रपंचामध्ये अत्यंत गांजले गेलेलो. म्हणजे अनेक लोक परिस्थितीच्या पुढे इतकी हतबल झालेली आहेत की काही जणांना अत्यंत आर्थिक विवंचनेमध्ये आहेत लोक. काही जणांच्या घरी आजारपण आहेत, काही जणांच्याकडे घरामध्ये काही वाद आहेत, पटत नाहीये.
मानसिक त्रास आहे, काही जणांना नोकरीच्या ठिकाणी त्रास आहे, काही जणांना नातेसंबंधामध्ये त्रास आहे. नोकरीत स्थैर्य नाही. हा, मुलांचे काही लोकांना प्रश्न issues आहेत. आहेत. खूप आता म्हणजे ओव्हरऑल जर सगळीकडे बघितलं तर म्हणजे महाराज म्हणतात ना, की प्रपंच तुम्हाला सुख देणार नाहीये. हम्म. आणि ते आपण सगळेजण अनुभवतो, की आपल्याला नाही प्रपंचामधनं अपेक्षित असं सुख मिळत. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्याला, आणि काही लोक खरोखरीच अत्यंत त्रास सहन करतायत हम्म. आत्ताच्या काळामध्ये. त्या सर्व लोकांना प्रामाणिकपणे साधन पण करायचं आहे. हो ना. पण त्यांचा असा अनुभव आहे, किंवा आपल्या सगळ्यांनाच तो अनुभव येतो, की आपलं प्रपंचामध्ये काही जर बिनसलं, आणि जेव्हा आपण साधनेसाठी महाराजांच्या पुढे किंवा बस. आपल्या सद्गुरूंपुढे बसतो जप करायला किंवा नामस्मरण करण्यासाठी, त्यावेळेला आपली मनोवृत्ती बिघडलेली असल्यामुळे आपलं साधन त्या दिवशी व्यवस्थित होत नाही. होतच नाही. आणि आपण म्हणतो, अरे काय, म्हणजे महाराजांनी साधन हे सांगितलंय, ह्याच्यावर उपाय, की दुसऱ्याने आपल्याला त्रास दिला तरी तो आपण का घ्यावा. महाराजांनी सगळं सांगितलंय, पण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक देहबुद्धीमुळे म्हणा किंवा लिमिटेशन्स असतात, आपण कमी पडतो. आपण कमी पडतो. त्याच्यामुळे आपल्याला जे प्रापंचिक आपल्या अडचणी आहेत, त्याच्यामुळे आपलं साधन व्यवस्थित होत नाही. हम्म. जपाचा अनुभव चांगला आपल्याला, म्हणजे तो निखळ निखळ. आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तो माणूस साधनेचाही आनंद घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो तिथेही अस्वस्थ राहतो. आणि प्रापंचिक ह्याच्यामध्ये तो अस्वस्थच असतो. आणि आज ही अनेकांची गोष्ट आहे. गोष्ट आहे. ह्याच्यावर महाराजांनी जे सांगितलं आपल्याला, की अस्वस्थतेच्या काळामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका, बर. असं महाराजांचं सांगणं आहे. कितीही परिस्थिती प्रतिकूल असली तरी अस्वस्थतेच्या काळामध्ये घाबरून न जाता तुम्ही नामाची कास घट्ट धरा. वाटेल त्या परिस्थितीमध्ये नामाला सोडायचं नाही. हम्म. म्हणजे माझं आज मन अस्थिर आहे, अस्वस्थ आहे, ठीक आहे, महाराजांना सांगायचं, माझं हे तुमचं सगळं तुम्हाला माहितीये माझं काय चाललेलं आहे, मी अनंत अडचणीमधनं जात आहे, पण मी तुमच्या समोर बसणार आहे आणि जसं येईल तसं मी नाम घेणार आहे. मला त्यातनं आज अपेक्षित आनंद मिळाला नाही असं जरी वाटत असलं तरी महाराज जे म्हणतात, की तुम्ही कसंही नाम घ्या, ते त्याचं काम करणारच आहे. एक मोठा विश्वास म्हणजे आहे दिलेला म्हणून. साधं उदाहरण महाराजांनी दिलंय, की तुम्ही रस्त्यातून जात आहात, तुमचा मित्र मागनं तुम्हाला हाक मारतो, तुम्ही त्याला ओ देता की नाही मागे वळून. भगवंताला नाम घेऊन हाक मारली की तो ओ देणारच आहे. अरे वा. त्याच्यामुळे आज जरी मी अडचणीच्या काळामध्ये असेन, आज जरी मी अस्वस्थ असेन, आज जरी माझी मनस्थिती अस्थिर असेन, तरी मी नाम घेतच राहणार आहे आणि नामाची कास मी सोडणारच नाहीये. अशा ह्याने राहायचं. सगळं महाराज सांभाळतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा, विश्वास ठेवा, बस श्रद्धा ठेवा, बाकी काही नाही. नामावर आणि सद्गुरू, नामावर, सद्गुरूवर, परमात्म्यावर. कारण परिस्थिती त्यांना दिसतीये, मग बस. नाम सोडायचंच नाही आपण. नाही काही वाटेल ते झालं तरी हे बरोबर. नंतर तुम्हाला जाणवेल की अरे आपण काय प्रतिकूल परिस्थितीतून महाराजांनी आज आपण आपल्याला इथपर्यंत काढलं आलो. आणि आपण इथपर्यंत आलो. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनीच, की जो प्रारब्ध भोग आपल्याला आपल्या ह्याच्यामुळे भोगायला आलेला आहे ना, तो महाराज ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं तुम्हाला त्यातनं मोकळं पण करतात. कारण आज तुम्हाला त्रास सहन करावा लागतो, ह्याचा अर्थ प्रारब्ध भोग आहे. महाराज म्हणतात तो टाळू नका, कुठल्याही उपायाने टाळू नका. मला कर्ज झालंय ना, मी फेडण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्ही ते फेडून मोकळं व्हा. आणि मग ते बरोबर असताना आपण मग आपणच काळजी करत बसायची. महाराज म्हणतात तुम्ही गोंधळेला येता, तुमचं सगळं काळजीचं गाठोडं माझ्यापाशी ठेवा, पण आपण काय करतो, ती काळजी स्वतःच वाहतो. त्याच्यामुळे मग आपण काय, आपले सद्गुरू तरी काय करणार. त्याच्यामुळे नामजप चालू असताना विचार जरी तुमचे थांबले नाहीत किंवा मन अशांत असल्याने नामजप होत नाहीये किंवा एकाग्रता होत नाहीये, ह्याच्यावर थोडंसं आपण आपलं काम पण केलं पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे नामावर श्रद्धा पाहिजे. कितीही अस्वस्थ असलं तरी आपली सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, ती डळमळीत होता कामा नये. तुम्ही माझे आहात आणि तुम्ही माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच सगळं काही आहात, तुम्हीच परमात्मा आहात, तुम्ही सद्गुरू आहात. म्हणजे घरातले वाद रखरख सगळी तुम्हाला दिसते. हो, आता एकांनी ते विचारलं की घरातल्या गोष्टी, नामस्मरण करत असताना घरात वादविवाद होत आहेत, रखरख होतीये, मन शांत राहत नाही, कधी ते करावं, काय करावं.
थोडीशी आपल्याला ह्यातनं वेळ साधायला पाहिजे, की बाबा कधी घरामध्ये लोक नसतात किंवा एक दिवसभरातला वेळ आपण शोधून कुठला काढला पाहिजे, काढायचा? की बाबा ह्या वेळामध्ये मी बऱ्यापैकी मोकळा असतो किंवा मोकळी असते आणि तेव्हा इतरही घरातली मंडळी नसतात आणि माझं नाम होऊ शकतं. किंवा मग अशा व्यक्तींनी सरळ एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन करावं. मठ असेल, मंदिर असेल, तिथे थोडा वेळ जावं. मग भले सकाळी नाही तुमचं ध्यान झालं किंवा हा, जप झाला तरी चालेल. चालेल. दिवसभरातनं जेव्हा जमेल तेव्हा एखाद्या अशा ठिकाणी जा की जिथे उपासना चालते. मग ते भले तुमच्या एखाद्या परिचिताचं घर असलं तरी चालेल. त्यांना जाऊन रिक्वेस्ट करा की मी तुमच्या इथे येऊन चालेल का? एखाद्या मठात जा, मंदिरात जा. हो ना. महाराजांचं एखादं घर असेल ना, बरं. अनेक ठिकाणी उपासना चालतात. उपासना केंद्र असतात. उपासना केंद्र असतात. अनेकांच्या घरी महाराजांची उपासना, सद्गुरूंची उपासना चालते. अशा ठिकाणी आपण जावं. पण आपण नामाला सोडायचं नाही. हा, किती काही झालं तरी सुद्धा नाही नाम सोडायचं. नाही सोडायचं. आता काही लोकांनी ह्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर मानस पूजेमध्ये त्यांचं मन अगदी स्थिरावलंय, रंगून जात आहे. पण त्यात ते इतके गुंगून जात आहेत की त्यांचं ध्यान, त्यांचं जप हे होतच नाही आणि मग ते 45 ते 50 मिनिटाचं गणित सगळं मानस पूजेलाच वाहिलं जातंय. तर मग आपण मगाशीच हे केलं की एकीकडे नाम सूक्ष्मपणे चालूच असतं. त्याच्यामुळे आपण एकीकडे मानस पूजा करत असताना ती पण सूक्ष्मात चालू असते आणि ही सगळी प्रक्रिया म्हणजेच ध्यान प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे वेगळं ध्यान, वेगळी मानस पूजा, वेगळा जप असं नाही. हे सगळं सिंक्रोनायझेशन. म्हणजे नाम जप, मानस पूजा, ध्यान या 3 म्हणजे पाय. एकीकडे जेव्हा आपण मध्यमेत गेलेलं असतं नाम समजा, मग ते पश्यंती परा असं पुढे जातं. पण ते नाम आज चालू आहे अखंडपणे. श्रीराम जयराम जय जयराम हे चालू आहे. तुमची मानस पूजा पण चालू आहे. चालू राहतं ते सगळं. त्याचं आणि हा वेगळं अनुभव घ्यायचा आहे लोकांनी स्वतः. त्याचं वेगळं बायफर्गेशन करताय तुम्ही, ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणीवेवर आहात. तुम्हाला देहाला विसरायचं आहे ना, त्याच्याशिवाय तर तुम्ही त्याची कशाला हे करत बसताय, फोड करत फोड करत बसताय की अरे मी आता काय करतोय, मी आता काय करतोय. एवढं टेक्निकल होऊ नका. विसरा स्वतःला. एन्जॉय दॅट प्रोसेस. विसरा स्वतःला, विसरा. विसरायचंय आपल्याला. म्हणजे मग नाम जप, मानस पूजा, ध्यान ह्या 3 पायऱ्या समजून घेऊन करायचंय का असं एकाने विचारले. नाही, ह्या 3 पायऱ्या हे एकत्र सगळं ते एक एकत्रीकरण एक टप्पा गाठायचा वगैरे असं काही नाहीये त्याच्यात. बरोबर. आता हे बरेचसे प्रश्न आपण दादा जे लोकांनी आपल्याला विचारले होते, काही लोकांनी पर्सनलवर विचारले होते, काही कमेंट्स बॉक्समध्ये आलेले होते. तर बऱ्याचशा मला तर वाटतं 100% आपण त्यांचं समाधान केलं आणि महाराजांची तुम्ही उदाहरणं इतकी सुंदर दिलीत की ती लोकांना आता पटलेली असतील आणि त्या दृष्टीने विचार केला की कोणीही आता नामाला सोडेल किंवा माझं मन नाही, अशांत आपण आहे जास्तीत म्हणून. जास्त प्रयत्न करतोय की ज्या लोक आपल्याला काही सूचना देत आहेत, काही त्यांच्या कमेंट्स येत आहेत, त्याच्यावर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. आणि शेवटी सेल्फ असेसमेंटची पण प्रोसेस काय आहे. प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. व्यावहारिक पातळीवर शक्य शक्य नाही. नाही. म्हणजे लोकांनी प्रामाणिकपणे विचारल्यात अनेक गोष्टी. जेवढं आपल्याला शक्य आहे महाराजांच्या प्रेरणेने जेवढं होईल तेवढं आपण पण करतोच आहे. त्याच्यावर काम करतोय. तर अनेकांनी चैतन्य परिस या पुस्तकाबद्दल विचारलेलं होतं. तर त्यांना असं सांगायचं की श्री चैतन्य राम हा जो आपला YouTube चॅनल आहे तो त्यांनी सबस्क्राईब करावा. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं तळेगाव राम मंदिर जे आहे त्याचं पत्ता दिलेला आहे आणि तिथेच फक्त हे पुस्तक उपलब्ध आहे. बाकी कुठल्याही ठिकाणी हे विक्रीला पुस्तक उपलब्ध नाही. तुम्ही तळेगावमधल्या राम मंदिरात जा. तिथे महाराजांचं, श्री रामरायांचं, लक्ष्मणाचं आणि सीतामाईचं दर्शन घ्या. तिथे तुम्हाला पुस्तकही अवेलेबल होईल. आणि दुसरं म्हणजे आपण त्याच्यात पूर्णपणे पत्ता दिलेला आहे. आणि हा ग्रुप जॉईन कसा करायचा अजून काही खूप जण हे करतायत की ग्रुप आम्हाला जॉईन करायचा आहे आणि कसं करायचं. ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ग्रुप जॉईन केला म्हणजे आपण उपक्रमात सहभागी झालो हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. कारण आपण YouTubeवर आपल्या श्री चैतन्यराम हे जे आपलं चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. हो. कारण अनेकांपर्यंत ती लिंक आपल्या ग्रुपची पोचतीये, काही जणांकडे ती पोचत नाहीये. पण श्री चैतन्यराम हे आपलं जे YouTube चॅनल आहे ते जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ह्या उपक्रमाअंतर्गत जे काही चिंतन होणार आहे त्याचे सगळे व्हिडिओज आपण लोकांसाठी ते अपलोड करणारच आहोत. तर तुम्ही ते सगळं फॉलो करा. म्हणजे तुम्ही उपक्रमात सहभागी झाल्यासारखंच आहे. भले तुम्ही ग्रुपमध्ये नसलात तरी तुम्ही ग्रुपमध्ये आहात असंच मी तुम्हाला सांगेन. पण त्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला अगदीच व्हायचं असेल तर आपण तेही आपल्या डिस्क्रिप्शनच्या ह्याच्यामध्ये ती लिंक आपण चॅनलवरच, आपल्या श्री चैतन्यराम या चॅनलवरच आपण देणार आहोत.
आणि हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मराठीत मध्ये जाऊन शोधू नका, मग ते सापडणार नाही. सापडणार नाही. श्री चैतन्यराम हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. बर बर. तर ते आपलं नाव आहे. तिथे डिस्क्रिप्शन मध्ये आपण ही लिंक पण देऊ, आणि ज्याने सगळे आपले आणि युट्यूबचे तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओज व्हिडिओज पण दिसतील. त्याच्यामुळे नॉट नेसेसरी की यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ दॅट ग्रुप. हा, म्हणजे 13 माळा इवन इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ द ग्रुप, तरी सुद्धा तुम्ही उपक्रमाअंतर्गत तुमची स्वतःची महाराजांशी सेल्फ जोडलेलं असेसमेंट करू करतात. शकता. त्याच्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंना महाराजांना प्रार्थना करूया की हे माझं जे मन आहे ते सगळं तुझ्या चरणी लागू दे. आणि जसं ज्ञानेश्वरीत सुरुवातीलाच आपल्याला माऊली सांगून गेलेत की माझं हृदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. ह्यातला हा विवेकावरी शब्दाचं विवरण तुम्ही आज विवेचन खूप चांगल्या पद्धतीने महाराजांच्या माध्यमातून केवळ महाराजांची कृपा, तर त्यांनी फक्त कृपा त्याच्यामुळे केली जो आहे बस. आपल्या हृदयस्थ आहे सद्गुरू, रामरायाची कृपा आणि महाराजांची कृपा, त्या हृदयस्थ सद्गुरूला आपण वंदन करूया आणि त्या रामरायाला प्रार्थना करून म्हणूया, आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद दादा. धन्यवाद.